तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत इथं हरभऱ्याच्या एका काढणी झालेल्या प्लॉटवर, ज्यांना आपण डेमो प्लॉट दिला होता. ती व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस आणि या ट्रिपल प्लस व्हरायटीवर उंच वाढणारी व्हरायटी आहे साधारणतः 4 फुटापर्यंत आणि त्याच्यानंतर साधारणतः जवळ-जवळ लाईन घ्यावं लागते. तर शेतकऱ्यांना विचारू, काय नाव आपलं? शिवाजी मधुकर शिंदे. शिंदे. थोडं मोठ्या आवाजात सांगा. शिवाजी मधुकर शिंदे. बरं, आता हे क्षेत्र किती आहे तुमच्यावालं? हे सव्वा एकर. 1.25 एकर क्षेत्र आहे आणि किती अंतरावर किती बी पेरलं तुम्ही? या सव्वा फुटावर 50 किलो. म्हणजे समजा एका 40 किलो. हा. बरं, तर DAPच्या किती गोण्या दिल्या तुम्ही? 2. 2 गोण्या. आणि त्याच्यानंतर फवारण्या किती केल्या तुम्ही? 5. 5. तर पहिली फवारणी कोणती, काही आठवते का तुम्हाला? तुम्ही सांगली ती केली. आम्ही चांगली तेच केली. हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे ज्या वेळेस सांगलं त्यावेळेस तुम्ही औषधी आणली. हो. बरं, तर शेतकरी मित्रांनो, यांनी सुरुवातीला आपण यांना सांगितलं क्लोरोपायरिफॉस M45 30 मिली 30 ग्राम, उगवणीनंतर 15 दिवसांनी, त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रोफेक्ट सुपर आणि साप पावडर 30 मिली 30 ग्राम, त्याच्यानंतर कुठं फुलं लागताना पहिलं पाणी झाल्यावर, ते तिसरं पाणी झाल्यावर इमामॅक्टिन 10 ग्राम, अर्धे फुलं अर्धे घाटे असताना इमामॅक्टिन 10 ग्राम आणि शेवटची कोराजन, अशाप्रमाणे आपण यांना सांगली होती. तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही सांगलं त्याप्रमाणे आणली आणि फवारलं. तर तुम्हाला म्हणजे औषधीची नाव माहीत नाही समजा. नाही. बरं, तर पाणी कधी दिलं? पाणी दिलं 2 खेप अगोदर. हां. नंतर फुलाच्या अगोदर एक दिलं. बरं, 3 दिले. किती घंट्याचं काही? 3 घंटे. बरं, तर त्याच्यानंतर मी तुम्हाला तर दुसरं पाणी सांगितलं होतं 1च घंट्याचं द्यायचं. हो. मग ते 3 घंट्याची म्हणाली तुम्ही? नाही 3 देते ना. हो, 3 पाणी दिले. पण दुसरं पाणी जे सांगितलं होतं, आता पेरल्या मी तुम्हाला 3 घंटे द्या म्हणलं. हो. पण दुसरं पाणी 1 घंटाच द्या म्हणलं 6-7 दिवसांनी. हो, डबल. हो, तर ते किती घंट्यात दिलं म्हणाले 1 तुम्ही? घंटा. हं? 1 घंटा. 1 घंटा का? हां, मग तेच म्हणालो. आणि शेवटचं फुलं लागताना 3 घंटे. 3 घंटे. बरं, ठीक आहे. तर आता 1.25 एकरा म्हणजे तुमचे कट्टे किती झाले मोजा बरं? आता किती किलोचा कट्टा असेल हे? 70 किलो? 70 किलोचा. बरं, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 नाही, हे अर्धाच आहे. 23 अर्धा आहे. 23 23. हां. 24 25 26 27 28. आणि हे अर्धा. ते अर्धा ते अर्धा. हां, बरं, आता आपण हे 27च कट्टे धरू. कारण कसं याच्यातले काही हे काढलेलं आहे माल. तर 70 किलोचे 27. हा. तर 70 किलोचे 27. आता मगाशी आपण व्हिडिओ बनवला तर त्यावेळेस तुम्ही हजर नव्हती. तर तुमची माणसं हजर होते. तर तुमचा एक माणूस म्हणे आम्हाला हे झाला म्हणे, मर रोग नाही म्हणे याला. तर मर रोग नव्हती का? नाही. बिलकुल नव्हती. बिलकुल बरं, उंची किती वाढली होती हे तुम्हाला माहीत आहे का? तुमची कमरे इतकी. कमरे इतकी. म्हणजे हार्वेस्टरनं काढता येते. हा. म्हणजे फांद्या उभ्या करते समजा. उभ्या सरळ राहते. सरळ राहते, पडत नाही. नाही. म्हणजे मर रोग पण नाही. नाही. त्यामुळे हे जवळ पेरला तरी चालते. हा. म्हणजे एकरी बियाणं वाढवलं तरी चालते. हा. तर आता यात किती किलो पेरलं होतं बियाणं? 50 किलो. 1.25 फुटानं, सव्वा फूट. 1.25 एकरात. तर आता 1.25 एकरात तुमचे समजा आपण किती कट्टे? 27. 27. तर 27 म्हणलं तर 70 किलोचा 7-10 70, 7-10 70 आणि 7-7 49. 49 म्हणजे 5 क्विंटल ते वरचं आणि हे 14, 19 क्विंटल. 19 क्विंटल. तर 19 क्विंटल म्हणल्यावर तुम्हाला आता या 1.25 एकरामध्ये 19 म्हणजे साधारण 20 धरू आपण. म्हणजे काही कट्टे आहे ना इकडे मात्र्याचे. तर म्हणजे तुम्हाला 20 म्हणलं तर 4-5 20 म्हणजे 16चा उतार आला तुम्हाला. सव्वाचा. बरं, आता या व्हरायटीपासून तुम्ही समाधानी आहात. हो. तर ही व्हरायटी कोणती आहे माहीत आहे का? सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस हो. URUB प्रक्रियायुक्त. तर तुम्हाला बुरशीनाशक टॉनिक वगैरे टाकू नका म्हटलं होतं आपण. हो. फक्त स्वस्त आणि मस्त हलक्या औषधी टाका म्हणलं. हो, चांगले तेच. हो, सांगलं ते. हा. तर तुमचे 5 ते 7 हजार रुपये वाचले समजा. हो. तर आता पुढच्या वर्षी मग तुम्ही हेच व्हरायटी घेणार. हा, हेच. तर या व्हरायटीपासून तुम्ही समाधानी आहात. हो. तर आता हे माल आता हे वाळू घालायला का तुम्ही इथं? मग हां, वाळू घालायला आम्ही कधी नेऊ मग आता हे URUB प्रक्रियेसाठी? म्हणजे तुमच्याकडून आता काटा करून आम्ही नेणार समजा, जसं आपण बोललो त्याप्रमाणे. तर आता हा नेताना तुम्ही आता वाळू घालणार का आम्ही वाळू घालू? आम्ही घालतो. बरं, तुम्ही वाळू घाला आणि मला 2 दिवसांनी वाळल्यानंतर सांगा. कारण पावसाचं वातावरण सांगितलं 16 मार्चपासून. तर आज आहे 13 मार्च. तर 2 दिवस वाळू घाला आणि मला सांगा, आम्ही घेऊन जातो वजन करून. तुम्हाला काही घरी ठेवायचा का डाळीला वगैरे नाही. थोडाफार? एखादा कडा ठेवायचा. एखादा खट्टा. आणि नंतर मग बाकीचं आम्ही घेऊन जाईल. हो. बरं, फक्त ते मात्र्याचे पोते आम्हाला सांगा कोणते होतं, त्याच्यात माती असेल तर थोडं साफसफाई करू. हो. ठीक आहे? तर तुम्ही या व्हरायटीपासून समाधानी आहात. हो. पुढच्या वर्षी हेच व्हरायटी तुम्ही पेरणार. हेच. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांनी सांगितली माहिती. त्या यंत्रांनी काढते वेळेस यांची हे नव्हतेच त्यावेळेस. तर आता त्यांच्या माणसं पण होते, पण आवाज मळणी यंत्र आल्यामुळं आपल्याला काही तेवढं मुलाखत घेता आली नाही. परंतु आता शेतकरी आलेत, त्यांच्याकडून माहिती घेतली आपण.
शेतकरी समाधानी आहेत. URV प्रक्रियायुक्त हरभरा सिलेक्शन 1 या व्हरायटीपासून. तर पुढच्या वर्षी पण ते घेतो म्हणत आहेत हीच व्हरायटी. तर समाधानी आहेत ते.